सध्याची परिस्थिती आहे कारण का वेगवेगळ्या शंका अफवा ज्या आहेत ते सातत्याने पसरत आहेत. अधिकृत तुमच्याकडे काय माहिती आहे सगळ्या यंत्राबाबत? आज 3 इम्पॉर्टंट माहिती मी घेऊन आलेलो आहे. माझं नाव अली दारूवाला. मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचं कोर कमिटी मेंबर आणि भारतीय जनता पार्टीचाही प्रवक्ता आहे. आज मी जे तुम्हाला माहिती देत आहो अधिकृतपणे, यामध्ये 3 इम्पॉर्टंट न्यूज आहे. त्यातनं सर्वात अगोदर जे गुड न्यूज आहे, इम्पॉर्टंट जे चांगली बातमी आहे, त्यामध्ये इराणनी भारताचे जे जहाज आहे ते स्ट्रेट ऑफ होर्माझमधून पास करण्याची परवानगी दिली. फक्त भारताला नव्हे तर चायनाला, पाकिस्तानला आणि बाकीचे जे आपले सहयोगी मित्र देश आहेत त्यांना आपले जहाज पास करण्याची परवानगी आज आपल्याला दुपारी 12 वाजता भेटलेली आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, जे CNG बद्दल जे तुटवडा होता, मी रेग्युलर टचमध्ये माननीय हरदीप पुरी साहेबांच्या ऑफिसमध्ये होतो. आम्हाला त्यामध्ये असं आढळलं का कुठं महानगरपालिका, कंटोन्मेंट बोर्ड, वेगवेगळे कोऑपरेटिव्ह सोसायटीज हे पाईपलाईन CNG टाकण्यामध्ये भरपूर अडथळा करत होते. आणि जे मेन मास्टर पाईपलाईन जे आहे, जे तळेगाव ते शिवाजीनगर आणि पुलगेट कॅम्पातनं पास होऊन जे पार बारामती, हडपसर आणि पुढे जाणार होती, ते 9 इंच पाईपलाईनला गोळीबार मैदानमध्ये तिथं सायकल ट्रॅकमुळे त्याला ते निर्बंध दिलेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ते काम होत नव्हतं. जेव्हा ब्रिगेडियर तरुणेशजी पुण्यात आले त्यांनी ब्लँकेट परमिशन दिली. ते काम चालू असताना महानगरपालिकेने ते काम परत बंद केलं. आणि मीही तर तुम्हाला सांगू इच्छितो, माननीय गणेश बिडकर साहेबांनी काल मध्यस्थी करून ॲडिशनल कमिशनर ड्युटे सरांना बाय हँड ती परवानगी दिली आणि त्या परवानगीच्या अनुषंगाने MNGL आज 60 लाख रुपीज त्यांचे खोदकामाचे आज डिपॉझिट करणार आणि उद्या सकाळी मॅक्झिमम उद्या रात्रीपर्यंत हे जे MNGL ची मास्टर पाईपलाईन आहे त्याचाही काम सुरू होणार आहे. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, पेट्रोल पंप ग्रामीण भागात बंद आहे. काही लोक असं तुम्हाला स्टेटमेंट देत असतील का सगळं सुरळीत आहे, भरपूर पेट्रोल आहे, पेट्रोल पंप चालू आहे, मगर खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. ती वस्तुस्थिती सांगण्यात मला बिलकुल इथं संकोच नाही, कारण भारताचा जे भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असून ऑल इंडिया पेट्रोल डीलरचाही मी नुमाइंदा आहे. 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर डिझेल शासनाने कधी विकलं तर आपल्याला प्रति लिटर 50 रुपयाचा लॉस आहे. आणि हे सेल डिस्करेज करण्यासाठी कंपनीने हे वेगवेगळे एक उपयोजना सुरू केलेली आहे. त्यामध्ये सर्वात अगोदर जे पेट्रोल पंपवाल्याला 15 दिवस, 9 दिवस, 6 दिवस जे काही त्यांची क्रेडिट लाईन होती ते ऑइल कंपनीने इमिजिएटली विड्रॉ केलेली आहे आणि पंपवाल्यांना क्रेडिट भेटत नाही. पण हे अचानक आणि एकदम न कळता हे झालेलं आहे. यामध्ये पंपवाल्यांनी काय आपले जे उधारी कस्टमर्स आहेत त्यांना 3 महिने, 60 डेज, 90 डेजचं क्रेडिट दिलेलं होतं. कंपनीने सांगितलं हे मागचं जे क्रेडिट आहे, मागची जी उधारी ते क्लिअर करा आणि आज लागणारा माल त्याचा पेमेंट आगाव म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट तुम्ही करा, मगच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल भेटणार. या अनुषंगाने 70% पेट्रोल पंप ड्राय झालेले, कारण पेट्रोल पंप मालकांकडे एवढं भांडवल एका रात्रीमध्ये उपलब्ध करणे शक्य नाही. त्यामुळे आपण हे जे पंप बंद दिसतोय आणि आज रामनवमीची सुट्टीमुळेही बहुत सारे पंप्स तुम्हाला बंद दिसत आहे, हे त्याचं मूळ कारण आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं हे लाईन ओपन अप होतील आणि जसे हे शिप्स आपल्याकडे पोचायचं सुरू होतील, 10 ते 15 दिवसात सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता वगळता येत नाही. आता जे काही इंधन भारतामध्ये येणार आहे ते तुम्ही सांगितलं आज दुपारी 12 वाजल्यापासून परवानगी दिलेली आहे. तिथून आतापर्यंत आपल्याला साठा यायला किती दिवस लागतील? करेक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे जो मी प्रश्न विचारला, जे एक जहाज ज्यामध्ये 65 लाख सिलेंडरचा साठा आहे ते जे चायनाला चालला होता, भारतीय सरकारने आपल्या इथले काही बिझनेसमॅनच्या द्वारे ते आत्ता जस्ट नाव जसं आपण बोलत आहे त्या चेन्नईला ते टँकर खाली होत आहे. तर सिलेंडर याची सुरुवात झालेली आहे आणि येण्या 10 ते 15 दिवसात सगळं सुरळीत होणार. LNG भेटणार, CNG भेटणार, PNG भेटणार आणि पेट्रोल डिझेल तर आपल्याकडे आहे. मी एक सांगू इच्छितो, भारताकडे डिझेल सरप्लस स्टॉकमध्ये आपण म्हणतात शॉर्टेज तर कुठं पण नाही. आपल्याकडे भारतामध्ये आज सकाळी जे मला बातमी भेटलेली आहे आणि जे अधिकृतपणे पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये समजलंय, डिझेल आणि पेट्रोल भारताकडे सरप्लस स्टॉक आहे. फक्त एवढा का ह्या जे टँकर्स येतात त्याचे जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलंय, त्यामुळे शासनाला 1 लिटर मागे 50 रुपये आणि डिझेलमध्ये लॉस होते. ते सेल डिस्करेज करण्यासाठी हे वेगवेगळे उपाययोजना करण्यात आलेले आहे. मनीचा काय विषय?
ऍडव्हान्स मध्ये पंपवाल्यांना ऍडव्हान्स पैसे हा. द्यायला काय होतं माहिती का, आज बँक बंद आहे. आज समजा मला टँकर भेटला असता आणि उद्या बँक उघडल्यावर मी त्यांचा पेमेंट करू शकलो असतो, पण ते कंपनीने ते बंद केलंय. आज बँक बंद आहे तर तुम्ही कालच ऍडव्हान्स मध्ये पेमेंट करा. तर पंपवाल्याची परिस्थिती ऍडव्हान्स पेमेंट करण्याची नाही, त्या अनुषंगाने त्यांना माल भरण्यामध्ये त्यांना अडचण येत आहे. त्यामुळे 50 ते 60% पंप ग्रामीण भागातले बंद आहे. आता ब्लॅक में जो स्टॉक म्हणजे ब्लॅक में पण मिळत आहे सिलेंडर सॉरी ओपन डिझेल जे विकलं जाते ते बंदी घातली आहे. नाही, त्यामध्ये जे बल्कमध्ये जे विकत होते ना 400 लिटर 800 लिटर, जे युद्धची परिस्थितीमुळे लोक घाबरून स्टॉक करत होते, ते डिस्करेज करण्यासाठी त्यांनी जी ऑटोमेशन सिस्टम आहे त्यामध्ये लॉक सिस्टम टाकलाय. तर तुम्ही 200 आणि 400 लिटरच्या वर तुम्ही डायरेक्ट कस्टमरला देऊ शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, 1 लिटर कस्टमरला गेलं, कधी आपण आपल्या स्कूटरमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकला, त्यामध्ये शासनाला 50 रुपयाचा तोटा आहे. पण असे जर काही काळाबाजार करताना दिसला तर त्याच्यावर काही कारवाई होणार? काळा बाजार कशाला, इथं तुटवडा नाही, मालचं शॉर्टेज नाही. आपल्याकडं लोणी टर्मिनल जसे वेगवेगळे टर्मिनल्स आहेत तिथं पेट्रोल डिझेल भरपूर आहे. फक्त ते घेण्यासाठी, ते विकत घेण्यासाठी पंप मालकांकडे पैसे नाहीये.